आलं? पाहता नाही ते तर ठीक आहे. हां ते व्हर्टिकल ठेवशील म्हणजे. हो आलं का पण आलं आता. हां आलं. सागर कुठपासून सुरुवात करायची मला सांग. कुठून सुरुवात करायची सागर. अरे बापरे सुरुवातीपासून. चला ठीक करतो. ठीक आहे आता स्टार्ट. काय गंमत आहे नाही. म्हणजे जेव्हा माईक वगैरे असायचा तेव्हा माईकचा प्रॉब्लेम, आता ऑनलाईनचा प्रॉब्लेम. तर हरकत नाही, पुन्हा आपण सुरू करूया. सर्वात आधी क्षमा करा, मी कुठे काहीतरी चुकलं असेल त्याच्यामुळे हे सर्व गोंधळ झालेला आहे. मंडळी, मी असा घडलो असा कार्यक्रम आहे. तुम्हाला आवाज येतोय का सगळ्यांना. विनायक मुट्टे साहेब तुम्ही मला हाय लिहिलेलं आहे, पण तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित. दीपक शिंदे सर आवाज येतोय का. हे अंगठे म्हणजे हो की नाही मला कळत नाही. त्या आणि मला हे पण कळणार नाही. आवाज येतोय का प्लीज कोणीतरी मला मेसेज द्या. आवाज. थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. मंडळी, मी असा घडलो या व्याख्यानाचं परत सुरुवात करूया आपण. या व्याख्यानात असंख्य वेळा मी येणार आहे, पण यामध्ये मी आता येतो आता व्यवस्थित. थँक्यू व्हेरी मच. माझ्या मुलाचे आभार, त्यांनी मला सगळं करून दिलं. ऋषिकेश. या व्याख्यानात असंख्य वेळा मी येणार आहे. यात मीचा गर्व नाही. यातला मी म्हणजे एक नम्र, साधासुद्धा म्हणजे समाजाच्या उपकाराचं ओझं पाठीवर बाळगून असलेला, समाजाचं ऋण कबूल करणारा असा एक व्यक्ती आहे. हे संपूर्ण व्याख्यान माझ्या स्वतःवर केंद्रित असल्यामुळे याच्यातला मी हा अपरिहार्य आहे. आणि यात कुठे मी पण असणार नाही आहे संपूर्ण व्याख्यानात. परंतु हे सर्व सुरू करण्याच्या आधी मला ॲडमिनिस्ट्रेटर्सचे, या पेजच्या, कलानगरीच्या आणि सागर भोगे साहेबांच्या मनापासून आभार मानायचे. थोडासा खेदही प्रकट करायचा की माझ्या कुठेतरी चुकीमुळे थोडासा वेळ झाला या सर्व कार्यक्रमाला. पण आपण नाही का स्टेजच्या कार्यक्रमाला मग श्रोते कशी वाट बघत बसतात. नाही, आजकाल उलटं होतं. आजकाल वक्ते वाट बघतात श्रोत्यांची आणि मग हळूहळू तो कार्यक्रम सुरू होतो असं. तर पुन्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, इतर कुणाहीप्रमाणे माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या कॉलेज जीवनापासून झाली आणि त्या दरम्यान असंख्य निरर्थक कविता मी लिहून गेलो. माझ्या हातून घडल्या त्या कविता असं आपण म्हणूया. मला भीती वाटायची कवींची. कवींना लोक टाळतात हे मला दिसायचं. बरं, टाळतात म्हणजे किती टाळतात की कवी आला की असं वेगळ्या कुठेतरी रस्त्याने निघून जायचं. मी ऐकूनही होतो. मी स्वतः टाळायचो कवींना. त्याच्यामुळे कवी बनून अशी डायरी घेऊन सगळीकडे फिरायचं त्यापेक्षा कुठेतरी गद्य लिहावं असं मला वाटायचं. मी गद्य लिहायला सुरुवात केली आणि ते प्रकाशित करायला पाठवायचं होतं. 1-2 ठिकाणी प्रकाशित झालं. माझ्या आईने आणि माझ्या वडिलांनी मला खूप खूप सपोर्ट केला. आणि हो, एक आणखीन नाव घेईन ज्यांनी मला खरंच खूप साथ दिली. इंदोरचे कवी आहेत चंद्रकांत जोशी. चंद्रना सोमाणी लाईनवर आहेत, त्यांना माहिती येते की चंद्रकांत जोशी फार मोठे कवी आहेत. आणि त्यांनी म्हटलं की काहीतरी चांगलं लिहिलं गेलं म्हणजे आपल्या हातून चांगलं लिहिलं गेलं असं मी समजतो. त्यांच्या पाठिंब्यामुळे मी लिहू लागलो, पाठवू लागलो. पण कवींना मात्र मी खरंच घाबरायचो. कवींचं जग एक स्वतंत्र जग असतं ना. कवींच्या जगात इतर कुणीच नसतं. म्हणजे मी किती घाबरायचो तुम्हाला सांगतो की मी कवींवरती आत्ता एक कविता केली होती. भर मे महिन्यात मी झापलं सूर्याला. भर मे महिन्यात मी झापलं सूर्याला. म्हटलं दिवसभर तापवतोस आणि आम्हालाही तापवतोस, स्वतःही तापतोस. म्हटलं दिवसभर तापवतोस, आम्हाला तापवतोस आणि स्वतःही तापतोस. आहे की नाही काही माणुसकी वगैरे. आहे की नाही काही माणुसकी वगैरे. आणि तो घाबरून दडलाच एकदम ढगांमागे. मग ढगांवर ओरडलो मी मोठ्याने. नुसतंच भटकता उन्हाळ
पांढऱ्याचे काळे आणि काळ्याचे पांढरे होत. नुसतंच भटकता उन्हात पांढऱ्याचे काळे आणि काळ्याचे पांढरे होत. विसरलात का काय ड्युटी पाऊस पडण्याची? विसरलात काय काय ड्युटी पाऊस पडण्याची? थरथरलेच ढग माझ्या ओरडण्याने, थरथरलेच ढग माझ्या ओरडण्याने, आणि पाडून गेले रिमझिम रिमझिम पाऊस. मी शीन जिनपिंगला पाठवलं पत्र तिखट भाषेत. मी कवी पहा म्हणजे कसा असतो तुम्ही विचार करा. शी जिनपिंग सरळ, याच्यावर कमी काहीच नाही. मी शीन जिनपिंगला पाठवलं पत्र तिखट भाषेत. आधीच काही कमी आहे का ताप? आधीच काही कमी आहे का ताप? आजकाल दोघांची ढासळते अर्थव्यवस्था. अहो, आजकाल दोघांची ढासळते अर्थव्यवस्था. धड जगणंही होतंय कठीण, आणि तुम्हाला लागले डोहाळे युद्धाचे. आणि तुम्हाला लागले डोहाळे युद्धाचे. वाचून खरंच झाले ते सैरभैर. वाचून खरंच झाले ते सैरभैर. लागलीच मागे घेतलं सैन्य चीन सीमेवरून, आणि सुरू केली बोलणी वाटाघाटीची. सूर्याला झापलं, ढगाला झापलं, शी जिनपिंगला झापलं. शेवटी जरा घाबरतच मी नम्र सुरात सुचवलं एका कवीला. शेवटी घाबरून मी नम्र सुरात सुचवलं एका कवीला, कविता करण्यापूर्वी या आणि त्या विषयावर थोडा अभ्यास करा ना प्लीज. कविता करण्यापूर्वी या ना त्या विषयावर थोडा अभ्यास करा ना प्लीज. त्या विषयाचा, भाषेचा, व्याकरणाचा. त्या विषयाचा, भाषेचा, व्याकरणाचा, आणि जमलंच तर साहित्याचा. विषयाचा, भाषेचा, व्याकरणाचा, आणि जमलंच तर साहित्याचा. तर भडकला असतो एकदम माझ्यावर. तर भडकला असतो एकदम माझ्यावर. माझ्यासारख्या मुक्त मानवाला देऊ नका सल्ले फुकटचे. माझ्यासारख्या मुक्त मानवाला देऊ नका सल्ले फुकटचे, असं म्हणत करून गेला धडधडीत अपमान. कवीला लागू होत नाही कुठलेच नियम. कवीला लागू होत नाही कुठलेच नियम. कुटुंबाचे, समाजाचे, या त्रिभुवनाचे. कुटुंबाचे, समाजाचे, या त्रिभुवनाचे. कवीचं जग स्वतंत्र, एकदम स्वतंत्र असतं. आणि मंडळी, मला या स्वतंत्र जगातल्या लोकांशी किंवा या जगात वावरताना थोडंसं भ्यायला होत होतं. मी थोडंसं बाजूला झालो. म्हणजे कविता करण्याच्या ऐवजी गद्यलेखन करू लागलो. ही गोष्ट आहे जवळजवळ 25 वर्षापूर्वी. 95 नाही 90, 30 वर्ष व्हायला आली. मी चांगला कवी होऊ शकत होतो कदाचित, पण मग मी गद्यलेखनात शिरायचं ठरवलं. अर्थात याला जबाबदार आहे आमच्या घरचं वातावरण. त्यावेळेस आमच्या घरी वपू काळे यायचे, शन्ना नवरे यायचे, दमा मिराजदार यायचे, आणि या लोकांचा माझ्यावर प्रचंड प्रचंड, कोणावरही असेल तर माझ्यावर तसा प्रचंड पगडा होता. अरुण दाते यायचे, पण ते गायक होते, त्यामुळे त्यांना साहित्यिक या श्रेणीत मी घेणार नाही. पण हे इतर जी मंडळी यायची ना, यशवंत देव यायचे, ते तर किती मोठे कवीसुद्धा होते. आणि अशी अनेक मंडळी यायची. दत्ता काका हलसगीकर यायचे सोलापूरचे, अशोक नायगावकर यायचे. असे जेव्हा सगळे यायचे तेव्हा त्यांच्या साहित्याचा कुठेतरी परिणाम, किंवा त्यांच्या संगतीचा परिणाम म्हणूया, त्यांच्या संगतीचा परिणाम व्हायला लागला. आणि मी खरंच थोडंसं लिहू लागलो. पण दरम्यान काय झालं, मला प्राध्यापकी मिळाली कॉलेजमध्ये, आणि प्राध्यापकाला बोलायची सवय असते, त्यामुळे मी व्याख्यानं देऊ लागलो. मग झालं काय की मी एखाद्या विषय तयार करायचो, त्याचं व्याख्यान द्यायचो, आणि नंतर मग मी लिहायचो. त्याचा लेख व्हायचा, क्वचित एखाद्या लेखाची कथा व्हायची. काही नाही, त्या लेखाला एका फॉर्मॅटमध्ये घेतलं आणि त्याला काही पात्र त्याच्यावरती निर्माण केली की मग ती कथा व्हायची. हे असं मी लिहायला सुरुवात केली. आता झालं काय की व्याख्यानाला मी नेहमीच प्राधान्य देत आलो बरं का. मी एक प्राध्यापक असल्यामुळे व्याख्यान द्यायचा एक नैसर्गिक आपल्याला मिळालेला अधिकार असं मला वाटायचं. असं मी नैसर्गिकरित्या समजायचो. समोर श्रोते असो नसो, कुणी ऐको न ऐको, एकदा का माईक हातात आपल्या आला की आपण निर्भीडपणे आपली मतं मांडत राहायची, हे मला सवयीने जमायला लागलं होतं. मग मी प्राचार्य झालो, मग माझी आणखीनच ही हाऊस वाढली, सवय वाढली. पूर्वी काय झालं, म्हणजे करिअरच्या सुरुवातीला, माझ्या करिअरच्या सुरुवातीला व्याख्यानाला 10-12 श्रोते समोर बघितले की मी तर असहज व्हायचा ना. एका कार्यक्रमात फक्त 12 श्रोते समोर बघितले आणि मी त्या संयोजकांना सांगितलं, म्हटलं 12 श्रोत्यांसमोर मी
50 जणं समोर आल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, मंचावरच चढणार नाही. मी ऐकल्याबरोबर समोरचे 10 जणं उठून निघून गेले आणि 2 जणं सतरंजी आवरायला लागले. तेव्हापासून मी श्रोत्यांच्या संख्येबद्दल विचार करणंच सोडून दिलं आणि गर्दी महत्त्वाची नाही तर दर्दी महत्त्वाचे या सार्वलौकिक व्याख्यानाची किंवा कथाकथनाची मग सुरुवात करायला लागलो. आज मी बारशापासून ते मैतापर्यंत आणि सत्यनारायण सोहळ्यापासून ते गटारी अमावस्येपर्यंत म्हणजे 365 दिवसापूर्वी कुठल्याही दिवसाला व्याख्यान देणारा श्रोता म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत शेकडो व्याख्यानं मी मानधन घेऊन, फुकटात, बटाटा वेफर्स आणि बिस्किटं खाऊन, चहाच्या एका कपावर एखाद्या आयोजक सुंदरीच्या स्मिता खातर वगैरे स्वीकारली आहेत बरं का. एका समारंभात केवळ शाल आणि नारळ घेऊन मी घरी आलो. अत्यंत विषण्ण अवस्थेत घरी आलो होतो आणि घरी आल्यावर हिने त्याच नारळाची लसूण आणि कोथिंबीर वाटून मस्त चटणी केली आणि मी विषण्णता विसरलो. या दीर्घ प्रवासाच्या पहिल्या व्याख्यानापासून आजपर्यंत सगळंच अनुकूल घडलं असं नाही, पण जे काही घडलं आहे ते असं जपून ठेवावं हे मात्र निश्चित आहे. माझ्या व्याख्यान यात्रेच्या सुरुवातीला मी विषयांच्या बाबतीत बऱ्यापैकी चोखंदळ होतो. म्हणजे काय, या भूतलावरचे सगळेच विषय आपण नाही हाताळू शकत ना, हे याची मला पूर्ण कल्पना होती. पण माझ्या एका विद्वान मित्राने मला एक दिवशी गाठून सल्ला दिला. कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलावं रे, तो मला म्हणला. एक तर काय होतं, श्रोते मंडळी तुमच्याकडून फारशी अपेक्षा ठेवून तुझ्यासमोर वावरत नाही, ते तुझ्यासमोर तसे बसतच नाही. त्यातून ज्यांना त्या विषयात गती असते ते तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही आणि ज्यांना त्याच्यातलं काहीच कळत नाही ते तुझं बोलणं मनावर घेत नाही. अरे हो मित्रा, तुझं म्हणणं कबूल आहे, मला समजतंय, पण समोर बसलेला प्रत्येक श्रोता समजूतदार असतो असं माझं तरी स्पष्ट मत आहे. असेल ना, पण बोलायला काही विषय दिला तरी त्या लोकांना आवडेल तेच बोलावं ना. आता हेच बघ, गेल्या नारळी पौर्णिमेला मला भारतीय सणांच्या संदर्भात राखीचं महत्त्व या विषयावर बोलायचं होतं. मी तासभर राखी सावंत आणि तिची सण साजरा करायची पद्धत याच्यावर बोललो आणि मुख्य म्हणजे श्रोत्यांना मनगटावरील राखीपेक्षा सावंतांच्या राखीचा हा विषय अधिकच भावला. अरे हो बाबा, पण कावळ्याचा विषय हाती घेतल्यावर चिमणीबद्दल नाही बोलतायत ना काही, तिचं वर्णन नाही करतायत. येतं राजा, मला तुला हाच मुद्दा पटवून द्यायचा आहे. समजा तुला कावळ्यावर बोलायला दिलं, पण तुला चिमणीबद्दल माहिती आहे, मग संपूर्ण वेळ चिमणीचं वर्णन करायचं आणि अगदी शेवटी कावळा असा नसतो या वाक्याने विषयाची सांगता करायची. अगदी सिंपल. हा गुरुमंत्र मी जपून ठेवला आणि मिळेल त्या विषयावर, म्हणजे येत्या दशकात फ्रान्सचे अर्थशास्त्रीय भविष्य याच्यापासून फाल्गुनात केळीची लागवड आणि त्याकरता वापरात असलेल्या विभिन्न पद्धती याकरता कुठल्याही विषयावर मी व्याख्यानाचं निमंत्रण स्वीकार करायला लागलो. आपल्याला बोलायला जो विषय दिला आहे त्याच्यावरून आपल्याला हवा तो विषय याच्यावरती कसं वळायचं हे मला हळूहळू आता सवयीने कळू लागलं आहे. एका गणेशोत्सवात म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या रामायणातील मला आवडलेला प्रसंग हा विषय मला बोलायला मिळाला. आता मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, त्यामुळे रामायणाचा माझा संबंध लहानपणी गोष्टी रूपाने आला तेवढाच. मग मी व्याख्यान तयार करायच्या अगदी आदल्या दिवशी माझ्या सासऱ्यांकडून रामायणाचा तो ग्रंथ मागून आणला. त्यांनी रामायण समजून घेण्यात लोकांचं संपूर्ण आयुष्य खर्च होतं जावई बापू, तुम्ही एका दिवसात कसं काय करणार बुवा, असं सूचक प्रश्न विचारून तो ग्रंथ मला दिला. मी तो घरी आणला, त्याच्यावर हळद कुंकू फुलं असं वाहून उदबत्ती ओवाळली. दुसऱ्या दिवशी व्याख्यानात रावण वधानंतर प्रभू रामचंद्र पुष्पक विमानाने अयोध्येला परतताना विमानात झालेला बिघाड आणि ते विमान कसं काय नीट केलं असेल हनुमानाने किंवा आणखीन कोणी, असं 2च मिनिटाची काल्पनिक सुरुवात करून विमान व त्याचा उडण्याचा सिद्धांत याच्यावर 1.5 तास भाषण ठोकलं. इंजिनिअरिंगचा प्राध्यापक म्हणून माझं विमानाबद्दल थोडंफार ज्ञान आणि बालपणी ऐकलेली रामायणाची पृष्ठभूमी या एवढ्या भांडवलावर मी आणखीन 1.5 तास बोलू शकलो असतो. रामायणाचा राही न वाचता रामायणावर इतकं वैज्ञानिक भाषण यापूर्वी कुठल्याही वक्त्यानं केलं नसेल हे मी आज छातीठोकपणे सांगू शकतो. 4 दिवसानंतर रामायण परत करताना तुम्ही दिलेल्या ग्रंथामुळे आणि प्रांजळ सल्ल्यामुळे मी एक अत्यंत सफल आणि सारगर्भित व्याख्यान देऊ शकलो असं मी माझ्या शास्त्रांना म्हटलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला जावई माझा भला हे भाव स्पष्ट दिसून येत होते.
व्याख्यानाला म्हणजे मी व्याख्यान देतो म्हणून व्याख्यानाला कुठल्याही संकेत कटाक्षाने पाळले गेले पाहिजे याचा दांडगा अभ्यासही मी करून ठेवला आहे. संकेत क्रमांक 1 म्हणजे मराठी व्याख्यान द्यायला कधीही चांगला आणि स्मार्ट पेहराव करून जाऊ नये. खूप छान तयार होऊन आपण जेव्हा श्रोत्यांसमोर उभं राहतो ना तेव्हा लोकांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढतात आणि मग काही प्रॉब्लेम येऊ शकतो. यापेक्षा केस पिंजारून गबाळ्या वेशात जाणं केव्हाही श्रेयस्कर. चुरगळलेला असा मळकट खादीचा कुर्ता आणि ढगळ पायजमा असला तर दुधात साखर हे ध्यान काय बोलणार देवच जाणे. असं एकदा श्रोत्यांचं मत झालं की आपण मोकळे. मग व्याख्यान जरा जरी बरं झालं ना तरी लोक दिसतो इतका बावळट नाही या निर्णयाला पोचतात. या उलट कोट टाय घातलेल्या वक्त्याचं व्याख्यान चुकून जरी बिघडलं तरी मंडळी त्याला कार्यक्रमानंतर चहाही धड विचारत नाही. संकेत क्रमांक 2 विनोद निर्माण होईल असं एखादं तरी वाक्य आपल्या बोलण्यात अधूनमधून यायला हवं. अगदीच कोणाच्या दुखवट्याचं भाषण असतं तर गोष्ट वेगळी. एरवी दुसऱ्या महायुद्धात हिटलरची भूमिका यासारख्या नीरस विषयावर बोलताना सुद्धा हिटलरची तुलना आपल्या गल्लीतल्या पुढाऱ्याशी करायची आणि हशा घेत भाषण करायचं. असे माबाग मी ऐकले आहेत. मी खरंच ऐकलेत, हे नुसतं बोलत नाही आहे. संकेत क्रमांक 3 फारच सोयीचा आहे. दर 8-10 मिनिटानंतर किंवा 8-10 वाक्यांनंतर मी अमेरिकेत गेलो असता किंवा मी हार्वर्ड विद्यापीठात भाषण देताना वगैरे अशा आंतरराष्ट्रीय वाक्यांची पेरणी करावी. बोलताना किंचित भान ठेवायची गरज असते. माझ्या एका प्राध्यापक मित्राने एका मोठ्या व्यासपीठावरून बोलताना मी इंग्लंडच्या राणीला भेटायला गेलो होतो तेव्हा असं धक्कादायक विधान केलं. माझ्यासकट सगळेच श्रोते पुरेसे चकित झाल्यावर राणी म्हणजे माझ्या मुलीची 2 वर्षाची लहान मुलगी असं सांगून तोल तर सांभाळलाच, सोबत श्रोत्यांच्या हाशाने टाळ्या देखील घेतल्या. अगदीच इंग्लंड अमेरिकेबद्दल बोलताना संकोच होत असेल तर दुबईच्या बुर्ज खलिफावरच्या म्हणजे या जगातल्या सगळ्यात उंच टॉवरवर मी उभं होतो तेव्हा हा टॉवर मला सह्याद्रीच्या कड्याच्या तुलनेत खुजा वाटत होता असं अचूक वाक्य टाकळावं. म्हणजे असं जर वाक्य टाकलं ना, हे फार भावूक वाक्य आहे, असं भावूक वाक्य टाकायला हरकत नाही. हमखास टाळी पडणार याची लेखी हमी मी आजही देऊ शकतो. मोठ्या शहरांची नावं न भिता घ्यावी. कुणीही आपला पासपोर्ट तपासायला येत नाही. उलट एवढ्या काही भांडवल न घालता आपला भाव वधारतो. व्याख्यान देण्याची व्याख्यात्याला जेवढी हौस असते ना तेवढीच किंबहुना जास्तच गरज आयोजकाला देखील आपली असते, हे लक्षात असू द्यावं. आणि या गरजेच्या पार्श्वभूमीवर आपण व्याख्यानाला होकार देऊन त्यांच्यावर उपकार करतोय असं दाखवून आधी आढेवेढे घेऊन मोग होकार द्यावा. आढेवेढे घेताना हे व्याख्यान हातातून जात तर नाही ना, याकडे बारीक लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आयोजक कुणी नवखा असला तर त्याला 2 दिवसात कळवतो असं सांगावं आणि दुसऱ्या दिवशी कुठलाही धोका न पत्करताना होकार देऊन मोकळं व्हावं. तसंच विषयाची तयारी करण्यात वेळ घालवायचा नाही, अजिबात वेळ घालवायचा नाही. इतर तयारी चोख ठेवावी. म्हणजे बोलायचे बिंदू क्रमवार लिहून घेऊन जायचे. मग त्याला श्रोत्यांना दिसणार नाही पण आपल्याला व्यवस्थित दिसतील अशा ठिकाणी ठेवून नकळत त्याच्याकडे नजर टाकावी. काही विसरायला झालं तर बाजूला ठेवलेल्या तांब्यातून पेल्यात पाणी ओतून पिणं ही सगळी रिहर्सल व्यवस्थित करून घ्यावी आणि मग व्याख्यान चांगलं होणारच याची खात्री बाळगावी. समाजाला काही देणं केव्हाही चांगलं त्यांच्यापासून घेण्यापेक्षा श्रोत्यांसमोर व्याख्यान देऊन प्रत्येक वक्ता हा समाजाला उपकृत करत असतो याची नम्र जाणीव समाजाने सुद्धा वेळोवेळी ठेवायला हवी. हे असं काहीतरी व्याख्यान द्यायला मी सुरुवात केली होती. मग व्याख्यान लिहायचं, हे व्याख्यान झाल्यावरती त्याची टिप्पणं काढायची, त्याच्यावर एखादा लेख लिहायचा, जमलं तर कथा लिहायची. पण हे गद्यलेखन चालू असताना मी अधूनमधून खट्याळ कविता लिहित राहिलो. तो माझा बेसिक स्वभाव असल्यामुळे मी ते करू शकलो. ही कविता आधी बायकोसमोर वाचायची, मग आणखीन कोणाला तरी वाचून दाखवायची. त्यांची दाद मिळाली की माझा उत्साह वाढायचा. आपण काही लिहू शकतो, लिहायला हवं असं वाटत राहायचं. आणि काहीतरी सुचलं की मी लिहायला बसायचा. माझी कविता सोप्या भाषेतील असावी आणि शक्यतो राजकारणावर नसावी असा माझा कायमच हट्ट होता. दरम्यान एक दिवस नवीनच लग्न झालेली माझी एक आते बहीण माझ्या घरी आली आणि ती तक्रार करायला लागली. अरे काय करू, मला पावसात फिरायला फार आवडतं पण माझ्या नवऱ्याला अजिबात पाऊस खपत नाही रे, इतकं अरसिक आहे. तिची ही तक्रार माझ्या डोक्यात मी आतवर कुठेतरी जपून ठेवली आणि एक दिवस माझ्याकडून अशीच एक खट्याळ कविता लिहिली गेली.
सरीवर सरी श्रावण सरी. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. 4 थेंब डोक्यावर, नाक लागलीच गळतंय. काय माणूस आहे म्हणली. 4 थेंब डोक्यावर, नाक लागलीच गळतंय. ध्यान आमचं ढग पाहूनच घरामध्ये पळतंय. 4 थेंब डोक्यावर, नाक लागलीच गळतंय. ध्यान आमचं ढग पाहूनच घराकडे पळतंय. पावसाकडे बघत मस्त भजीबिजी खायची. अरे पावसाकडे बघत मस्त भजीबिजी खायची. फुरक्या मारत गरम गरम मस्त कॉफी प्यायची. यांच्या मेलं बोडक्यावरची कानटोपीच निघत नाही. यांच्या मेलं डोक्यावरची कानटोपीच निघत नाही. पडसं होईल म्हणून साधं पावसाकडे बघत नाही. यांच्या मेलं बोडक्यावरची कानटोपीच निघत नाही. पडसं होईल म्हणून साधं पावसाकडे बघत नाही. नुसते ढग गडगडले की यांची धडधड वाढते. नुसते ढग गडगडले की यांची धडधड वाढते. माझी सासू लागली त्यांची दृष्टभिष्ट काढते. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. सरसरणाऱ्या पावसात भिजता भिजता अय्या 7 रंग उधळीत इंद्रधनू आलंय. सरसरणाऱ्या पावसात भिजता भिजता अय्या 7 रंग उधळीत इंद्रधनू आलंय. अंग होतं चिंब, आता मनही चिंब झालंय. अंग होतं चिंब, आता मनही चिंब झालंय. यांचा चेहरा असा जणू घरचं कोणी गेलंय. यांचा चेहरा असा जणू घरचं कुणी गेलंय. थेंब थेंब पावसाच्या माझ्या मनामध्ये हसतो. थेंब थेंब पावसाचा माझ्या मनामध्ये हसतो. यांना मात्र रस्त्यावरचा चिखल फक्त दिसतो. यांच्या हातात छत्री पाहून माझा जीव जळतो. अरे श्रीकांत तुला काय सांगू, मला म्हणत होती. यांच्या हातात छत्री पाहून माझा जीव जळतो. पाऊससुद्धा यांना पाहून लांब लांब पळतो. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. नवरा कसा हवा, तिच्या अपेक्षा काय होत्या पहा. नवरा कसा हवा, संगे पावसामध्ये भिजणारा. नवरा कसा हवा, संगे पावसामध्ये भिजणारा. बाहेर पेटून घरी माझ्या मिठीमध्ये भिजणारा. नवरा कसा हवा, संगे पावसामध्ये भिजणारा. बाहेर पेटून घरी माझ्या मिठीमध्ये भिजणारा. 6 ऋतू सोहळ्यावाणी मस्त साजरे करणारा. 6 ऋतू सोहळ्यावाणी मस्त साजरे करणारा. 12 महिने सतत माझ्या मागे पुढे फिरणारा. ऊन पाऊस थंडी सारे माणसासाठीच असतात. ऊन पाऊस थंडी सारे माणसासाठीच असतात. लांब ठेवलं त्यांना तर ते आपल्यावरच रुजतात. निसर्गाच्या सान्निध्यात तिन्ही त्रिकाळ न्हावं. निसर्गाच्या सान्निध्यात तिन्ही त्रिकाळ न्हावं. सरते शेवटी निसर्गाचा भाग होऊनच जावं. सरते शेवटी निसर्गाचा भाग होऊनच जावं. सरीवर सरी श्रावण सरी, आम्ही दोघं भिजतोय पावसात, सासू सासरे बसले घरी. या अशा खट्याळ कविता मला लिहायला हळूहळू सुचायला लागल्या. आणि मुख्य म्हणजे त्या कविता जेव्हा सादर करायचो तेव्हा त्याला प्रतिसाद मिळू लागला. उत्साह वाढणं नैसर्गिक आहे. म्हणजे प्रत्येकाला कौतुक करायला करून घ्यायला कोणाला नाही आवडत मला सांगा. मलाही आवडायचं. दरम्यान काय झालं की मला महाराष्ट्राचे वेध लागले. मी इंदोरात आहे. आत्ता इंदोरात आहे. इंदोर हे मध्य प्रदेशात आहे आणि मराठीचे बरे लोक आहेत तिथे. पण महाराष्ट्र शेवटी महाराष्ट्र आहे ना. तिथलं मराठीचं वातावरण आणि इथलं मराठीचं वातावरण याच्यात बराच फरक असणार. मग छोट्या छोट्या घटनांवरून कथा लिहाव्या असं वाटायला लागलं आणि मग छोट्या छोट्या कथा मी लिहू लागलो. दरम्यान मला काही सदरं मिळाली. मुंबईचं प्रहार नावाचं एक दैनिक येतं नारायण राणेंचं, त्यांचं सदर मला मिळालं. त्यानंतर तरुण भारतनी मग मला सपोर्ट दिला. या एक मी नाव घेईन, अगदी आवर्जून घेईन. मोठे लेखक आहेत, तुम्ही वाचलं असेल, सुमेध वडावाला रिसबूड, सुमेध रिसबूड. त्यांनी मला कुठलं तरी सदर वाचून मग मला फोन केला आणि तुम्ही तरुण भारतमध्ये सदर लिहाल का विचारलं. आता इतका चांगला ब्रँड मी कोण नाही कसं म्हणू शकतो. हो म्हटलं. त्याच्यात लेखन झालं. मग महाराष्ट्र टाइम्सने सपोर्ट दिला. महाराष्ट्र टाइम्समध्ये सदर आलं नाशिकला. त्या नाशिकची जे गंमत झाली बरं का. काय झालं, मी इंदोरून नाशिकला गेलो आणि आता काय होतं की सगळं सामान नेलं, ते घर घेऊन ते व्यवस्थित लागायला साधारण 1 आठवडा आम्हाला लागला, मी आणि माझी बायको. या दरम्यान मी रोज सकाळी चहा टोपून, पहिला चहा टोपून घराबाहेर फिरायला निघायचा आणि परतताना पेपर घेऊन यायचा. परतल्यावर मग माझं आणि माझ्या बायकोचं बरोबर पुन्हा चहा, मग ते वाचन,
पेपर वाचायचा. रोज हा अर्धा पाऊण तास पेपर वाचन आमचं दोघांचं चालतं. गंमत म्हणजे आमच्या दोघांची पन्नाशी उलटून गेली तरी अजूनही तिला मी वाचत असतो तेच पान वाचायला लागतं. मग 2-4 क्षण फोकटची कटकट, पेपर म्हणजे तुमच्या पुरुषांची मक्तेदारी वगैरे ठराविक वाक्यांचा तो एपिसोड प्रत्येकाच्या घरात घडतं, तसं माझ्याही घरात. आणि नंतर अजूनही आपण वाचनासाठी भांडतो, म्हणजे आपण मोठे वाचनप्रेमी आहोत अशी एकमेकांची साहित्यिक समजूत आळीपाळीने काढून आम्ही दिनचर्या सुरुवात करायचो. अजूनही तसंच करतो. सकाळच्या कोवळ्या उन्हाची ही मालिका आम्ही वर्षोनवर्ष अशी साजरी करत आलो आहे बरं का. तर त्या दिवशी काय झालं, मी सकाळी घराबाहेर निघालो तर अचानक मोटरसायकलवरचा एक तरुण पेपरचा असा गठ्ठा घेऊन आमच्या बिल्डिंगमध्ये पेपर टाकताना मला दिसला. त्याने आमच्या घरातल्या इमारतीत, ते आमचं घर ज्या इमारतीत होतं त्या 3ऱ्या मजल्यावर अशा सफाईनं पेपर फेकला, ते पाहून रजनीकांतनी पण तोंडात बोट घातलं असतं. मला गंमत वाटली. एरवी पेपर टाकणारा 12-15 वर्षाचा पोऱ्या असतो, पण असा माझा आजचा एक म्हणजे असा समज होता. पण हा स्मार्ट तरुण समोर दिसल्याबरोबर आजकाल वर्तमानपत्र उद्योगाला बरे दिवस आलेले दिसतात असं म्हणत मी त्याला हाक मारली. माझ्या घराकडे बोट दाखवलं. मलाही उद्यापासून पेपर टाक असं म्हटलं. त्याने होकारार्थी मान हलवली. कुठला पेपर देऊ त्याने विचारलं. महाराष्ट्र टाइम्स, माझं मराठी माणसाचं ठराविक उत्तर. महाराष्ट्राबाहेर आजपर्यंतचं आयुष्य काढल्याने मला रोखठोक 2-3 मराठी पेपर ठाऊक आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ आणि लोकमत, आणि तिकडे दक्षिण किंवा उत्तर महाराष्ट्र म्हटला तर तरुण भारत, हे असे मोजके पेपर्स आम्हाला ठाऊक ना. मी त्याला महाराष्ट्र टाइम्स म्हटलं आणि त्या तरुणाने कसानुसाच चेहरा केला. हा कुठला पेपर सर? हे नाव कधी ऐकलं नाही मी, तो बोलला. आणि मला घामच फुटला. नाशिकला पेपर टाकणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र टाइम्स हे नाव माहिती नाही? मी त्याच्याकडे संशयाने बघितलं. बरं, हा तरुण रोजच्या पोरट्याच्या जागी असा बदली म्हणून आलेला दिसत नव्हता. त्याच्या एकूणच हालचालीमुळे आणि वाचकाच्या घरात पेपर फेकणाऱ्याच्या त्याची जी सफाई होती त्याच्यामुळे तो असा सराईत आणि शिकला सवरलेला वाटत होता. मग तो प्रगल्भही दिसत होता. मी त्याचा जरा अंदाज घेतला आणि दरम्यान त्याचा मेंदू महाराष्ट्र टाइम्सचं नाव कुठे ऐकलं आहे याचा शोध घेण्यात गुंतला असावा. शेवटी मलाच त्याची दया आली. म्हटलं जाऊ दे रे, तू कुठला पेपर टाकतोस असं विचारलं. मग तो उत्साहात आला. त्याने त्या ढाब्यावरचे वेटर ज्याप्रमाणे उपलब्ध खाद्यपदार्थांची नावं सांगतात ना, ज्या वेगाने, म्हणजे कसं मटर मलाई, मेथी मलाई, आलू प्याज वगैरे वगैरे असं, त्या वेगाने त्याने मला काही पेपर्सची नावं सांगितली. यातील कुठलं नाव निवडावं याचा मी विचार करीत असता तो अचानक बोलला, तुम्ही मुंबई बाहेरचे आहेत का सर? मग टेन्शन नका करू, मी तुम्हाला एकदम मस्त पेपर सुचवतो. बातम्या, क्रीडा, कला, साहित्य सगळं मिळेल त्यात. तुम्ही मटा लावा साहेब, एकदम बेस्ट पेपर. मी उद्यापासून तुमच्याकडे टाकतो मटा. मटा? बापरे. नाशिकला आल्यावर कुणी मराठी प्राध्यापकाला इथे विवा शिरवाडकर कुठे राहतात असा प्रश्न विचारावा आणि त्याच्याकडून शिरवाडकर कोण बुवा कल्पना नाही. पण आता नाशिकला आलाच आहे ना, तर टिळक रोडवर स्विमिंग पूला शेजारी जा, तिथे नाशिकचं दैव कुसुमाग्रहांचं घर आहे, ते बघितल्याशिवाय जाऊ नका असं जर कोणी म्हटलं ना तर जे वाटेल तसं माझं काहीसं झालं. त्याने मोटरसायकल स्टार्ट केली. त्याला आणखीन थांबू हे असं वपू काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे असं मी त्याला समजावणार होतो. पण म्हणजे मी प्राध्यापक ना, ज्ञानाचं वाटप करण्याची हौस आहे मला. पण एक वरिष्ठ प्राध्यापक आपल्या समोर उभा आहे याची दखलही न घेता उद्या एक मटा टाकण्यासाठी तो माझ्यासमोरून निघून गेला. मग मी घरात आलो. बायको दारातच उभी होती. मी शिरल्या तिने प्रश्न टाकला, कुठला पेपर सांगितला त्याला? मटा. मी यंत्रावत उत्तर दिलं. खरं तर अजूनही मी धक्क्यातून सावरलो नव्हतो. काय बोलावं तुम्हाला, ही चिडलीच एकदम. जाऊ दे, तुम्ही वाचा कुठलाही मटा का फटा, मी मात्र उद्या पेपरवाला महाराष्ट्र टाइम्स टाकायला सांगते. मी फक्त मान डोलवली. शंकर नारायण नवरे आणि शन्ना नवरे याच्यातला फरक बायकोला समजवण्या इतका मोठा प्राध्यापक व्हायला मला 7 जन्म घ्यावे लागतील. असं काय व्हायचं, अशा छोट्या छोट्या घटना यायच्या. मग त्याच्यावरती मी असं लिहायला, ही खरी घटना आहे, 100% खरी घटना आहे. पण या छोट्या घटनेवरून लिहावं असं मला वाटायचं. ही कथा मी महाराष्ट्र टाइम्सला दिली. त्यांनी सांगितलं नको, याच्यात माझ्या पेपरचा उल्लेख आहे, ही कथा मी घेणार नाही. पण ही कथा खूप सुंदर आहे, तुम्ही दुसरं असं काही लिहून द्याल का?
तुमचं सदर आपण चालवूया. आणि गंमत म्हणजे मला महाराष्ट्र टाईम्ससारखा मोठा बॅनर कम्पॅरेटिव्हली वेळेवर आणि लवकर मिळाला. आणि मग तिथे माझं तारेवरची कसरत हे सदर सुरू झालं. हे सदर चालू असतानाच फेसबुक वगैरे आलं होतं दरम्यान. मी फेसबुकवरती याचे क्लिप्स टाकायचो, याचे ते राईटअप टाकायचो. तर कुणीतरी वाचलं, मग तरुण भारतनी वाचलं, त्यांनी मला विचारणा केली आणि तरुण भारतमध्ये माझं पांढऱ्यावर काळे हे सदर यायला लागलं. पण दरम्यान मग कविता चालू होत्या लेखन. आणि मला खराच जो स्टँड दिला ना तो व्हॅलेंटाईन डे या कवितेनं. ही कविता मी एका साहित्य संमेलनात सादर केली. तिथे विठ्ठल वाघ संचालक होते. विठ्ठल वाघ जबर, म्हणजे फार कडक माणूस बाबा, फारच कडक. कुणी प्रस्तावना नको, कुणी सुरात कविता नाही म्हणायची, ते गाणं नाही म्हणायचं. त्यांचं म्हणणं कविता सुराबिराचं असतं, ते गाणं असतं. त्यांच्यासमोर मी कविता घाबरत सादर केली. त्याचं संचालन करत होते अखिल भारतीय साहित्य संमेलनात. ही कविता मी त्यांच्यासमोर सादर केली. नाशिकचे काय होतं, साहित्य संमेलनात 5-10 हजार श्रोते तुमच्यासमोर बसलेले असतात. खूप दडपण असतं. एक क्षणाची चूक तिथे चालत नाही. तो अनुभव मला खूप सगळे शिकवून गेला. मी थोडीशी ग्रामीण भाषेत ही कविता केली होती. लय प्रस्थ बोकाळल्या तिच्या आईला या व्हॅलेंटाईनचं. आपल्याकडे काय आजकाल नवीन सण सुरू झाला आहे ना, 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे. सगळ्या भारतभर आता थोडं प्रस्थ वाढलं आहे त्याचं. जगभर पूर्वी चालायचं, आता भारतभर आला आहे. खूपच प्रस्थ वाढलं आहे. लय प्रस्थ बोकाळलं तिच्या आईला या व्हॅलेंटाईनचं. तरुणांचा ऊर कसा हॅप्पी धपापतोय. तरुणांचा ऊर कसा हॅप्पी धपापतोय. तरुणींचे बी तांडेच्या तांडे उंडारतायत निवडून गागत. वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने वाळतायत दुथडी भरून. चॅनलची बी अवस्था झाली भांग प्यायलागत. आमच्या घरासमोर बागडणारे डुक्कर बी आज करतायत चेकाळल्यागत. लय प्रस्थ बोकाळल्या आयला या व्हॅलेंटाईनचं. हे व्हॅलेंटाईन म्हणजे नक्की काय असतं, कुणाला बिठावं नाही. हे व्हॅलेंटाईन म्हणजे नक्की काय असतं, कुणाला बिठावं नाही. मला वाटलं असेल एखाद्या फुलाचं नाव व्हॅलेंटाईन. मला वाटलं असेल एखाद्या फुलाचं नाव व्हॅलेंटाईन. आणि म्हणत असतील त्या गोऱ्या लोकांच्या देशात, व्हॅलेंटाईनच्या फुलावरनं गोरी मुंगी व्याली बाई, तिचं मिल्क किती, 1 ग्लास फुल ग बाई, 2nd ग्लास हाती. म्हणत असतील त्या गोऱ्या देशांच्या लोकांच्या देशात. माझा बा म्हणला अरे ते असेल मुंबईच्या स्टेशनचं नाव. माझा बा म्हणला अरे ते असेल मुंबईच्या स्टेशनचं नाव व्हॅलेंटाईन रोड म्हणून. माझा बा म्हणला अरे ते असेल मुंबईच्या स्टेशनचं नाव व्हॅलेंटाईन रोड म्हणून. कुणी म्हणे व्हॅलेंटाईन हे नाव असतं, कुणी म्हणे व्हॅलेंटाईन हे गाव असतं. पर व्हॅलेंटाईन म्हणजे नक्की काय असतं, कुणाला बिठावं नाही. तरी बी लय प्रस्थ बोकाळल्या तिच्या आईला या व्हॅलेंटाईनचं. या व्हॅलेंटाईन नावच्या संतानं कवाच टाकलंय मागं. या व्हॅलेंटाईन नावच्या संतानं कवाच टाकलंय मागं. मिरेला, तुळशीला, ज्ञानोबाला, रामदासांना. या व्हॅलेंटाईन नावच्या संतानं कवाच टाकलंय मागं. मिरेला, तुळशीला, ज्ञानोबाला, रामदासांना. एक माय रडत होती भाकरी थापता थापता. एक माय रडत होती भाकरी थापता थापता. म्हणली माझा बबड्या गेलाय तो साजरा करायला कुठलाचा सण. अरे माझा बबड्या गेलाय तो साजरा करायला कुठलाचा सण. आणि जाताना घेऊन गेलाय जबरीनं मी घाम गाळून कमवलेले 100 रुपये. माझा बबड्या गेलाय साजरा करायला तो कुठलाचा सण. आणि जाताना घेऊन गेलाय जबरीनं मी घाम गाळून कमावलेले 100 रुपये. म्या म्हणलं माय काय करू, म्या तरी काय करू. लय प्रस्थ बोकाळल्या तिच्या आईला या व्हॅलेंटाईनचं. माझ्या बाच्या बाची माय मोजत होती शेवटल्या घटका. माझ्या बाच्या बाची माय मोजत होती शेवटल्या घटका. तेव्हा माझ्या बाच्या बा बसून होता तिच्या उशाशी 3 दिवस उपाशी. तेव्हा माझ्या बाचा बा बसून होता तिच्या उशाशी 3 दिवस उपाशी. आणि डोळे मिटले तिनं तेव्हा टिपूसही नाही काढला त्याने डोळ्यातून. आणि डोळे मिटले तिनं
तेव्हा टिपूसही नाही काढला त्याने डोळ्यातनं. बघत राहिला शून्यात नुसता, बघत राहिला शून्यात नुसता, आणि झाला पाठोपाठ त्या शून्यात विलीन, आणि झाला पाठोपाठ त्याच शून्यात विलीन. त्यानं नव्हता ऐकला वे सुद्धा व्हॅलेंटाईनचा, त्यानं नव्हता ऐकला वे सुद्धा व्हॅलेंटाईनचा. पण जगायचं असतं कुणाच्या तरी बरोबर, हे जसं ठावं आहे या व्हॅलेंटाईनच्या शिष्यांना. पर जगायचं असतं बरोबर कुणाच्या तरी, हे जसं ठावं आहे या व्हॅलेंटाईनच्या शिष्यांना, तसं मरायचं बी असतं कुणाच्या तरी सोबत, हे ठावं होतं बाच्या बाच्या बाला. लय प्रस्त बोकाळ्याची छायला या व्हॅलेंटाईनचं. या कवितेनं मला खरंच खूप खूप उत्तम एक स्टँड दिला. लोकांना मुक्तछंदातली ही कविता आवडली असं मला वाटलं, पण तरीही ही कविता सादर कशी करावी तेव्हा मला कळायचं नाही. सिंगापूरला एका कार्यक्रमात गेलो होतो, विश्व मराठी साहित्य संमेलन होतं, त्याच्यात मी एक कवी म्हणून गेलो होतो. त्याची वेगळीच कथा आहे, त्याचे उपकार आहे मराठी साहित्य संघाचे माझ्यावर, त्यांनी मला पाठवलं तेव्हा माझ्यासोबत अशोक नायगावकर होते, दत्ता काका हलसगीकर होते, मोठे मोठे कवी तुमचे रामदास फुटाणे होते. त्यांच्यावरून मी कविता सादर केली एका मंचावरून. तो एक अत्यंत रोमांचित करणारा अनुभव होता बरं का. एवढे मोठे लोक आणि त्यांच्याबरोबर आपण सादर करतोय आंतरराष्ट्रीय स्तरावर. खूप धाकधूक तर होतीच, पण छानही वाटत होतं. ती कविता सादर केली आणि त्या दरम्यान त्यांच्या कविता ऐकत राहिलो. यांच्यासारखं आपल्याला सादर करता येईल का कुठे, की असं मला जाणवायला लागलं की यांच्यासारखं खरंच आपल्याला काही सादर करता येईल का. आपलं म्हणणं, आपली कविता हे लोकांपर्यंत पोहोचेल का. मी शब्दप्रभू नाही, कदाचित फार चांगलं मला लिहिणं जमतही नसेल, पण आपण समोरच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी काय केलं, ते शिकायचा प्रयत्न केला त्यांचा. आणि एक दिवशी मला जाणवलं की अरे आपलं पोचतंय कोणापर्यंत तरी. आपले शब्द साधे असल्यामुळे आणि सोपे असल्यामुळे ते कोणापर्यंत तरी पोहोचत आहेत, हे मला कधी जाणवलं. एका कार्यक्रमाला गेलो होतो, मला 20 मिनटं आहेत अजून. आणि जेव्हा त्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथे मी माझी कविता सादर केली. ती कविता, आणि आधी सांगतो, छोटीशी कविता, फार मोठी नाही, आणि त्यानंतर मग त्याची छोटीशी कथा. ती असा एक लहान मुलगा आपल्या आईवडिलांचं भांडण पाहतात ना, मग त्यांच्या मनात काय, सगळ्या घराघरातच असं घडतं, तुमच्या माझ्या घरातही असं घडतं. मग त्यांच्या मनात काय येतं हे मी या कवितेत सांगितलं होतं. ती छोटीशी मुलगी म्हणते, आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आपले लहान मुद्देसुद्धा मोठ्याने मांडतात. आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आपले लहान मुद्देसुद्धा मोठ्याने मांडतात. आई म्हणते शट अप प्लीज, बाबा म्हणतात गेट आउट प्लीज. आई म्हणते शट अप प्लीज, बाबा म्हणतात गेट आउट प्लीज. चला एवढं तरी बरं, प्लीज म्हणतात हे तर खरं. चला एवढं तरी बरं, प्लीज म्हणतात हे तर खरं. तीही शटअप होत नाही, तेही गेट आउट होत नाही. तीही शटअप होत नाही, तेही गेट आउट होत नाहीत. एकमेकांवर ओरडून वाप मात्र दडवतात, भांडणाचा रोज नवा इतिहासच घडवतात. मला म्हणतात भांडू नको, भांडण वाईट दिसतं. मला म्हणतात भांडू नकोस, भांडण वाईट दिसतं. जगासमोर भांडू नये यांना धोरण नसतं. यांनाच कळत नाही, धागे अजून जुळत नाही. यांनाच कळत नाही, धागे अजून जुळत नाही. आणि आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आपले लहान मुद्देसुद्धा मोठ्याने मांडतात. कब्बशा फुटतात, दोघांची डोकी उठतात. कब्बशा फुटतात, दोघांची डोकी उठतात. तिचे कपाळावर बुक्के, एकमेकांना जोरात धक्के. हे मी त्या कवितेत तिथे म्हणत होतो. कब्बशा फुटतात, दोघांची डोकी उठतात. तिचे कपाळावर बुक्के, एकमेकांना जोरात धक्के. समोर एक असा 8-9 वर्षाचा मुलगा बसला होता. तो जोरात हसला आणि त्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तो जोरात हसला, त्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि तिथे बसलेलं एक कपल ते शर्मिंदाहून उठून गेलं. त्या मुलापर्यंत मी भावना पोचवू शकलो, हा माझ्या आयुष्यातला एक काहीतरी वेगळाच अनुभव आहे. मी आयुष्यात नाही विसरू शकत. माझ्या बायकोच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, ती पण त्या कार्यक्रमात होती. ते दोघं उठून गेले
त्या मुलापर्यंत माझ्या भावना पोचल्या असं मला त्यावेळेस जाणवलं. ते उठून गेले म्हणजे त्यांच्यापर्यंत भावना पोचल्या हे मला जाणवलं. आणि त्या दिवशी कळलं की नाही, आपले सोपे शब्दच लोकांपर्यंत पोचायला हवे, मोठ्या मोठ्या शब्दांची गरज नाही. फक्त मांडणी मोठ्या लोकांकडून मी शिकू शकलो. हा हात त्या 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 मोठ्या लोकांचा त्यांना गुरु मानून मी हात जोडतो. त्यांच्यामुळे मी शिकलो. कब्बशा उठतात, दोघांची डोकी उठतात, तिचे कपाळावर बुक्के, एकमेकांना जोरात धक्के. हे इकडे एकमेकांना जोर जोरात झापतात. शेजारचे नाना तिकडे थराथरा कापतात. त्यांच्या काकू आमच्या घरात याच वेळेस शिरतात. त्यांच्या काकू आमच्या घरात याच वेळेस शिरतात. आमच्या घरची वाणं वाटत गावभर फिरतात. लाख वेळा चालूनसुद्धा माझी अक्कल चालत नाही. लाख वेळा चालूनसुद्धा माझी अक्कल चालत नाही. हे दोघं एकमेकांना मुळीच भीक घालत नाही. आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात. आपले लहान मुद्देसुद्धा मोठ्याने मांडतात. तार स्वरात आरडाओरडा, ओरडून ओरडून घसा कोरडा. तार स्वरात आरडाओरडा, ओरडून ओरडून घसा कोरडा. त्यांची आई तिचा बाप सरसकट शिव्याशाप. त्यांची आई तिचा बाप सरसकट शिव्याशाप. माझी मात्र ओढाताण. माझी मात्र ओढाताण. शांततेची भारीच वाण. आजी आणि आबा घाबरून कोपऱ्यात जाऊन बसतात. त्यांचे चेहरे किती किती केविलवाणे दिसतात. काही काळ अवधसा घरामध्ये शिरते. काही काळ अवधसा घरामध्ये शिरते आणि आजी यांच्या सुखासाठी रात्रंदिवस झुरते. माझं एकदा जाऊ दे, त्यांना त्यांचे हाल पुरत नाही. माझं एकदा जाऊ दे, त्यांना त्यांचे हाल पुरत नाही. आजीच्या डोळ्यातलं पाणी रात्र रात्र सरत नाही. आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात. आपले लहान मुद्देसुद्धा मोठ्याने मांडतात. मंडळी, मला वाटतं 1 तास झालेला आहे. मी अगदी लवकर आता संपवतायला सांगायचं खूप आहे. पण काय होतं की तुमचाही वेळ आहे, माझीसुद्धा थोडंसं कठीण असतं ना. सतत सतत किती बोलायचं, यालाही की सीमा असतात ना. त्याच्यामुळे मी फक्त एकच सांगतो की एक छोटंसं घटना घेतो आणि त्याच्यानंतर आपण संपवूया. हे सगळं यमकाच्या कविता वगैरे हे सगळं चालू होतं. पण यमकाच्या काय होतं, यमकाच्या खूप कविता करतात लोक. ओढून ताणून यमक आणतात. तो प्रत्येक ठिकाणी चांगला असतोच असं नाही. ठीक आहे, कुठे कुठे सुचतो, कधी कुठे नाही. पण गंमत काय होतं की यमकावरती खूप कविता करतात. म्हणजे हे उखाणे वगैरे सुद्धा यमकाचंच असतात ना. एका ठिकाणी मी उखाणा ऐकला होता, यमक कसा ओढून ताणून जमवला जातो बघा तुम्ही. याच्यावरतून आठवलं मला. त्या घास घेताना नवरी देताना म्हणते ते पोळी बिळी किंवा लाडू वगैरे घासतं. तिने वेगळाच उखाणा घेतला. तिने उखाणा घेतला, कालची शिळी भाजी आणि पोळीचे शिळे तुकडे. कालची शिळी भाजी आणि पोळीचे शिळे, घास देते मरतुकड्या, थोबाळकर इकडे. असं म्हणजे तिने म्हटलं की नाही मला माहिती नाही, पण असं असं म्हणतं. म्हणजे मी असं ऐकलं होतं कुठे. तर असे यमक बिमक नाही जुळवं असं मला वाटलं. म्हणून मी मुक्तछंदातल्या कविता करायला सुरुवात केली. मुक्तछंदातली कविता लोकांपर्यंत पोचते असं मला वाटलं. आणखीन एक नवीन प्रकार मी केला. तर नवीन प्रकार हा केला की त्याच्यामागे एक म्युझिक लावायला सुरुवात केली. झालं काय, अगदी तुम्हाला अगदी चांगल्या शब्दात सांगतो. होतं काय, मी मध्यंतरी असा विचार करत होतो की काय वेगळं करता येईल. तेव्हा मला सिलसिला पिक्चरचं ते गाणं दिसलं. कोणतं, ये कहाँ आ गए हम. त्या अमिताभचं ते आवाज आहे ना. आणि मग कभी कभीचं गाणं ऐकलं आणि असं वाटलं की बापरे, काय प्रचंड, काय गहिरा आवाज आहे बाबा. तो आवाज, त्याच्या मागचं म्युझिक, हा आवाज तर नक्कीच मी नाही काढू शकत. नक्कीच नाही. माझ्या 7 जन्मात ते शक्य नाही. पण कुठेतरी म्युझिक लावून आपण ते करू शकतो ना. आणि म्हणून मी त्याला एक असा प्रयोग केला आणि त्याच्यामागे संगीत लावायला सुरुवात केली. हे संगीत लावून मी हे असे काही माझ्या ऑडिओज पाठवले बाहेर. आणि गंमत म्हणजे सुदैवाने हा प्रकार चालला. मला अत्यंत आनंद आहे, हा प्रकार चालला. तो कसा झाला हे तुम्ही मला सांगा. मी असा प्रयत्न केला नुसता. तो खरंच किती जमला मला ठाऊक नाही. पण जमला असेल तर प्लीज मला सांगा. हा, अर्थात नसेल जमला तरी सांगितलं तरी हरकत नाही. प्रयत्न करूया. याला म्युझिक कुठलं लावूया आपण बघूया.
फ्लूट घेऊया. एक मिनिट, काहीतरी चला आपण हे बघूया. मंडळी एक सेकंद, काहीतरी आवाजाचा गोंधळ झालेला दिसतोय. जाऊ दे. तर असं काहीतरी मी ते केलं होतं, पण आता ते आवाज असं काहीतरी जमत नाही आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. जातेस जा, जातेस जा, सर्व विसरून जायचं म्हणतेस. कर प्रयत्न. एरवी आभाळ फाटेल इतका जरी केला मी आकांत, तरी थांबणार नाहीस तू, हे ठाऊक आहे मला. एरवी आभाळ फाटेल इतका जरी केला मी आकांत, तरी तू थांबणार नाहीस, हे ठाऊक आहे मला. पण हो, कुठल्याही गाफील क्षणाला कधी आलीस माझी आठवण, तर रडू नकोस कोणासमोर. कुठल्याही गाफील क्षणाला आलीस माझी आठवण, तर रडू नकोस कोणासमोर. लोक हसतील तुला. सांगू नकोस कोणाला मनातलं काही. सांगू नकोस कोणाला मनातलं काही, ते सहजच करतील भांडवल त्याचं. मिटून घे पापण्या अलगद. मिटून घे पापण्या अलगद. तुझ्या पारदर्शी डोळ्यात कुणी सहजच वाचेल नाव माझं. तुझ्या पारदर्शी डोळ्यात कुणी सहजच वाचेल नाव माझं. आणि तुझा स्वतःचा म्हणावला जाणारा कुणीतरी सोडून येईल तुला लागलीस वनवासात. मिटून घे पापण्या अलगद. तुझ्या पारदर्शी डोळ्यात सहजच वाचेल कुणीतरी नाव माझं. आणि तुझा स्वतःचा म्हणावला जाणारा कुणीतरी सोडून येईल तुला वनवासात लागलीच. जेव्हा घास अडेल ओठात आणि पाण्याचा ओठही उतरणार नाही घशाखाली. जेव्हा घास अडेल ओठात आणि पाण्याचा घोटही उतरणार नाही घशाखाली, तेव्हा जमलंस तर आतल्या आत इतकं कर. तेव्हा जमलंस तर आतल्या आत इतकं कर. आपलं हृदय घेऊन आपल्याच मुठीत टाक पिळून. आपलं हृदय घेऊन आपल्या मुठीत टाक पिळून. आणि थेंब थेंब जे स्त्रवेल ना, नुसतं बघत राहा त्याच्याकडे. आणि थेंब थेंब जे स्त्रवेल ना, नुसतं बघत राहा त्याच्याकडे. प्रत्येक थेंबात तुला दिसेल तस्वीर माझी. प्रत्येक थेंबात तुला दिसेल तस्वीर माझी. बस हेच आहे माझं तुझ्यासोबत असणं. बस हेच आहे माझं तुझ्यासोबत असणं. आणि हो, एक लक्षात ठेव सखे, हे असं होऊ देऊ नकोस वारंवार. एक लक्षात ठेव सखे, हे असं होऊ देऊ नकोस वारंवार. जेव्हा घास अडेल ओठात आणि पाण्याचाही घोटही उतरणार नाही घशाखाली, तेव्हा ते तसंच घडणार आहे माझ्याही बाबतीत. तेव्हा ते तसंच घडणार आहे माझ्याही बाबतीत. एरवी आभाळ फाटेल इतका जरी केला मी आकांत, तरी थांबणार नाहीस तू, हे ठाऊक आहे मला. तरी थांबणार नाहीस तू, हे ठाऊक आहे मला. अशा कवितांची सुरुवात केली आणि बहुतेक तो प्रकार लोकांना आवडला असं मला वाटतं. खरं खोटं ठाऊक नाही. मंडळी, या सर्व लेखनाचं श्रेय कोणाला द्यायचं? आजपर्यंत प्रवास कुणी बोट दाखवलं म्हणून त्याला असंख्य नावं आहेत. सगळी नावं मी नाही घेऊ शकत.
पण पहिला जो असतो ज्यांनी 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 बोट दाखवलं पहिलं, त्यानंतर पुढे काय खास खळगे आहे हे दाखवणार तर बरेच होते. मी नाही नावं घेऊ शकत, मी प्रामाणिकपणे सांगतो. नाशिकचे माझे कितीतरी मित्र आहेत, वर्तमानपत्राचे संपादक आहेत, त्याचे ते त्या त्या ते सदर सादर करणारे सहसंपादक आहेत, कितीतरी आहेत ना. मी नाही नावं घेऊ शकत, पण हां, पहिलं मी नाव घेईन माझ्या आईचं. आईच्या वाचनामुळे मी लिहू लागलो हे मला कबूल आहे, आणि हे 100 वेळा 1000 वेळा मी कबूल करेन. माझी आई ना ती सतत काहीतरी वाचत असायची, सतत. म्हणजे तिच्या प्रयाणापर्यंत, तिच्या 75पर्यंत सुदैवाने तिची नजर शाबूत होती. कुठलंही पुस्तक, वर्तमानपत्राची पुरवणी, कचऱ्यात पडलेला कागद, चिठोरा, म्हणजे कुठल्याही कागदावर काही पांढऱ्या कागदावर काळं उमटलेलं तिला दिसू दे, आई ते वाचायला घ्यायची. वाचनाचं वेडच होतं तिला. रविवारी विविध वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आमच्याकडे यायच्या. हा दिवस तिच्यासाठी पर्वणी होता. मग घरकाम करता करता ती मधूनच काहीतरी वाचून घ्यायची. अगदी गॅसवर उकळणारी आमटी धरवळताना सुद्धा एखादं पुस्तक वाचताना मी आईला बऱ्याचदा बघितलं आहे. विनोदी काही वाचलं की ती खदखदून हसायची, डोळ्यात पाणी येईपर्यंत हसायची. गंभीर काहीचं वाचलं की गंभीर व्हायची, पाणी. विनोदी वाचलं की खळखळून हसायची. खोलवर जाणवलं की तिच्या डोळ्यात असे ढग दाटायचे. रणजित देसाईंचं स्वामी वाचताना, पुलंचं फसवणूक चाळताना, किंवा मल्लिका अमरशेखांचं मला उद्ध्वस्त व्हायचं वाचताना आईला असं वेगळ्या वेगळ्या भावनांच्या सरीत चिंब भिजताना मी खूपदा बघितलं, कितीतरी वेळा. काही वाचताना त्या लेखनाशी एकरूप होताना तिला कसं काय जमायचं ते देव जाणे. पण त्या लेखनात शिरून त्या प्रसंगाचा एक भाग होऊन जाणं हा तिचा एक नैसर्गिक गुण होता. बरं, सगळंच वाचलेलं तिला आवडायचं असं नाही. एखादं आवडलं तर ती नकारार्थी मान हलवून, डोळे बारीक करत हात हलवून, असं काही दम नाही बुवा असं सुचवायची, अशी खूण करायची. तिला आवडलेलं एखादा उतारा ती मला, दादांना वाचून दाखवायची. माझं लग्न होईपर्यंत, म्हणजे स्वयंपाकघरात तिचं एक छत्र राज्य असेपर्यंत, आईचं स्वयंपाकपाणी आटपलं की ती अशी पलंगावर वाचायला बसायची. तिची एक विशिष्ट पद्धत होती. ती दोन्ही पाय दुमडून एक हात गालावर आणि एक हात पुस्तकावर असं ती पालथं झोपून वाचायची. आई असं वाचायला पडली की तिच्या एकाग्रतेत काही बाधा येईल असं करायचं नाही, हे आम्हा भावंडांना ठाऊक होतं. माझ्या लग्नानंतर तिचा स्वयंपाकघरातला वावर हळूहळू कमी होत गेला, आणि घरच्या जबाबदारीतून हे असं हलकंच निवृत्त होणं हे तिने साजरं केलं. जणू तिचं वाचनवेग अधिकच वाढलं. कालमानानुसार आमच्या कुटुंबाची आर्थिक अवस्था थोडी ओढाताण कमी झाली, अवस्था सुधारली. मग हट्टाने आईनं दादांना पुस्तक विकत घ्यायला लावायला सुरुवात केली, आणि बघता बघता तिच्या खोलीत 300-350 अशा पुस्तकांचा, वैयक्तिक पुस्तकांचा संग्रह तयार झाला. तिच्या भोवतालचा हा पुस्तकाचा खजिना लहानपणापासून आम्ही उत्सुकतेने पाहायचा ना, मीही बघायचा. मग मला वाचनाची आवड निर्माण होणं साहजिक होतं. त्या सुरुवातीच्या माझ्या काळात अत्याधिक वाचनामुळे मला लिहावंसं वाटलं, हे मी 100 वेळा सांगेन. मग मी काहीतरी लिहायचा प्रयत्न करायचा, चोखंदळ वाचक म्हणून आईला वाचायला द्यायचा. मुलाने लिहिलं म्हणून असं म्हटल्यावरती ती अशा कौतुकाने वाचायची, कौतुक करायची, प्रसंगी सुधारणा सुचवायची. तिच्यावरील श्रद्धेमुळे मीही त्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं. आईची खोली आमच्या घराच्या पश्चिमेकडे होती. आई तिथल्या खिडकीची वाचत बसायची. पुरेसा प्रकाश पुस्तकावर घेत ती वाचन असे एन्जॉय करायची. अंधार होऊ लागला आणि वाचन अगदीच अशक्य झालं की ती अनिच्छेने उठायची, बाहेर फिरून यायची, देवासमोर दिवा लावायची, मग आपल्या खोलीत बसून पुन्हा वाचायला बसायची. का कोण जाणे, आईला असं दिव्याकडे तोंड करून वाचायची सवय होती. पुस्तकावर असा उजेड आला की मग तिला ती सोपं वाचायचं ना. पण काय होतं की तिच्या डोळ्यावरही त्यावेळेस उजेड यायचा, आणि मग हा प्रकाश त्रासदायक वाटू लागला की ती दिव्याकडे पाठ करायची. पण यामुळे पुस्तकावर तिची सावली पडायची. मग अंधार पडला की थोडा त्रास व्हायचा, पण ती वाचनात इतकी गढून गेलेली असायची की अंधार प्रकाशाचा हा खेळ तिला जाणवायचा नाही. उत्तरार्धात वार्धक्याने थकलेल्या आईला
10:30च्या सुमारास झोप अनावर व्हायची. वाचत असलेलं पान कसं तरी पूर्ण करून त्यावर कागदाचा एक तुकडा खोणमोडून ठेवत ती दिवा बंद करायला धडपडत उठायची. दिव्याचं बटन 6 फूट अंतरावर होतं. तिला उठायचा खूप कंटाळा यायचा. पण अशाही अवस्थेत वाचनाच्या हौसेची किंमत कुठल्या ना कुठल्या रूपाने द्यावी लागते हे ती जाणून होती. पुढे पुढे ती मला दिवा बंद करायला आवाज देऊ लागली. सुरुवातीला मी जायचो माझ्या खोलीतून तिथे, पण नंतर नंतर मला एक कंटाळा यायलायचं. मग मी तिच्या वाचनाच्या वेळाकरता तिला काहीतरी वाकडं तिकडं बोलायचो. कधी झोपेचं सोंग घेऊन जणू मला ऐकूच आला नाही तिचा आवाज असं दाखवायचं. दिवा मालवायला रोजचं झाल्यावरती, हे रोजचं उठायचं झाल्यावरती मग मला कंटाळा यायचा. हो, 2-4 वेळा आवाज देऊनही माझी काहीच प्रतिक्रिया नाही असं म्हटल्यावर तसंच झोप घ्यायचा ती प्रयत्न करायची दिवा उघडा ठेवून. एका रात्री 2 वाजता मी पाणी प्यायला उठलो असताना तिच्या खोलीतला दिवा लागलेला दिसला. मी आत डोकावलो तर आई चक्क जागी होती. कारण विचारलं तर ती मला म्हणाली, दिवा लागलाय रे, झोप लागत नाही. मला खूपच अपराध्यासारखं वाटलं. तिच्या खोलीतला दिवा मालवून मी पुन्हा झोपायला गेलो. आईच्या निर्वाणाच्या 2 दिवसापूर्वीपर्यंत तिच्या खोलीतला दिवा बंद करायला उठावं लागल्याचं मला स्मरत आहे. आठवड्याभराच्या आजारानं आई गेली आणि तिची खोली अगदीच एकटी पडली. ही, मी, मुलं आणि दिवसातून येणारा एखादा पाहुणा किंवा बसायला येणारं कोणी, असंच आम्ही त्या खोलीत जायचे. 2 घटका तिच्या आवडीनिवडीबद्दल चर्चा करायचे. तिच्या पुस्तकांचा विषय निघायचा. मग आम्ही त्या पुस्तकांची एखादी चळत काढायचो, उगाचच चाळायचो. आईने स्पर्शलेल्या त्या पुस्तकाला हात लावल्यानंतर ती इथेच कुठेतरी आहे हे सहजच जाणवायचं. तिचा 13वा आठवड्यापर्यंत आम्ही जवळजवळ रोजच त्या अलिबाबाच्या गुहेची सफर करत होतो. मग ती कोणी नकळत माझी झाली ना. एका सायंकाळी मी सहजच त्या पलंगावर बसून काहीतरी वाचत होतो. दरम्यान तिच्या डोळ्यावर दिव्याचं यायचं, तसंच दिव्याचा उजेड माझ्या डोळ्यावर आला. म्हणून मी जागा बदलली. बाहेर हॉलमध्ये येऊन वाचायला बसलो आणि काय डोक्यात आलं, म्हटलं झोपल्या झोपल्या वाचायला छान वाटत होतं, आता इथून बाहेर या हॉलमध्ये यावं लागलं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिशियन बोलवला. दिव्याची जागा बदलून घेतली. वाचताना पुस्तकावर प्रकाश पडेल अशी सोय करून घेतली. बटन पलंगावर पडल्या पडल्याच दाबून दिवा बंद करता येईल असेच ठिकाणी केलं. फक्त 300 रुपये करून मी मस्त वाचनाचा आनंद घेतला. जागेवरून अजिबात न हलता नुसता हात लांब करून दिवा बंद केला. खूप आनंदाने हिला हाक मारली. तिने सगळ्या सोयी अपूर्वाईनं बघितल्या. तोंडावर हात ठेवत, अगं बाई खरंच की, असे आश्चर्यगत काढले. आपण खूप काहीतरी वेगळं केलंय या जाणीवेने मी मोहरलो. आणि अचानक माझ्या पोटात खड्डा पडला. दिव्याची व्यवस्था मला आई असताना का नाही सुचली? एका वाचनासारख्या ईश्वर प्रदत्त वेडापायी तिचे किती हाल होत होते आणि ते हाल होताना मी बघत होतो. हे सगळं करून घेणं मला तेव्हा किती सोपं होतं. 300 रुपयाचाच तर प्रश्न होता, काही फार मोठा प्रॉब्लेम नव्हता. फक्त मनातून काहीतरी वाटण्याची गरज होती. पलंगावर पडल्या पडल्या तिला दिवा बंद करता आला असताना, आणि मग तिच्या शेवटल्या दिवसात तिचे कष्ट किती वाढले असते. ते तर झालंच असतं. आपल्या मुलाने आपल्यासाठी काहीतरी केलं याचं समाधान तिला मिळालं असतं ना. मला आतल्यात खूप रडू आलं. इतकी वर्ष वाचन करून आपण त्यातलं काहीच घेतलं नाही याची प्रथमच जाणीव झाली. छे, आपल्या बुद्धीची माती झाली असं वाटायला लागलं. म्हातारी आई जाणं नैसर्गिक होतं हो, पण तिची सहज सोय न करणं, ते न सुचणं हा गुन्हा नाही, ते पाप होतं. नंतर फक्त पश्चाताप होतो म्हणजे काय होतं हे त्या क्षणी मला जाणवलं. आता कितीही पश्चाताप केला, अगदी प्राण जरी दिला तरी तिचे ते दिवस मी नाही परत आणू शकत. आयुष्यभर न संपणारी चुटपुट लागून राहणार आहे मनाला. ती चुटपुट सातत्याने जाणवते. कुठेतरी असं लेखन होतं, तुमच्यासमोर ते मांडणं होतं. माझा कथालेखनाचा हा प्रवास, माझं घडण सतत चालू राहतं. तुमच्यासमोर मी येतो, तुमच्याकडून कुठेतरी कौतुक, अभावाने कोणी आवडलं नाही सांगतं, ही आलोचना तीही मला आवडते. मंडळी, खूप आभार तुमचे. समोर दिसतं मला किती लोक आहेत लाईनवर. छान वाटतं. कितीही आभार प्रकट केले तरी कमी आहे. तुमचे सर्वांचे
सागर भोगेचे कधीतरी नक्की भेटूया, पुन्हा भेटूया. नमस्कार.